या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्पोकन इंग्लिशचे 2 व्हिडिओ याच्या आधी मी बनवलेले आहेत आणि स्पोकन इंग्लिश ची जी स्टाईल आहे ती जर आपण पूर्णपणे योग्यपणे समजून घेतली तर इंग्लिश स्पीकिंग मध्ये फ्लुएन्सी किंवा इंग्लिश स्पीकिंग फ्लुएंटली बोलण्याची जी कला आहे ती आपण अवगत करू शकतोय, प्राप्त करू शकतोय, शिकू शकतोय. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतामध्ये ब्रिटिश लोक येऊन गेले, त्यांनी इंग्लिश इथं आणली, पण ते निघून गेल्यानंतर जेव्हा ब्रिटिश लोक होते त्यावेळेला स्पोकन इंग्लिशचा वापर होता. त्यामुळं त्या काळचे लोक इंग्लिश स्पीकिंग स्पोकन इंग्लिश स्टाईलला बोलू शकायचे. ब्रिटिश गेले आणि आपले बाबू लोक आले, त्यांनी पुस्तकी भाषाच इंग्लिश म्हणून वापरायला सुरुवात केली आणि त्या रिटन इंग्लिश स्टाईलनं इंग्लिश बोलणं म्हणजेच इंग्लिश असा समजच सगळ्यांनी करून घेतला. तर आजपर्यंत अनेक लोक जे इंग्लिश पूर्णपणे जाणतात, ते इंग्लिशचे प्रोफेसर आहेत, इंग्लिशमध्ये ज्यांनी PhD केलेली आहे, त्यांना सुद्धा इंग्लिश दररोजच्या बोली भाषेमध्ये जर बोला असं म्हटलं तर ते रिटन इंग्लिशच फाड 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 बोलण्याचा प्रयत्न करतील, पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत दररोजच्या जीवनातल्या त्या त्यांना सांगता येणार नाहीत, कारण त्यांची इंग्लिश ही रिटन इंग्लिश असते. जरा विचार करा, मराठी आपण बोलताना दररोजच्या जीवनामध्ये त्या वर्तमानपत्रासारखी भाषा वापरतो? नाही. पुस्तकातल्यासारखी भाषा वापरतो? अलंकारिक वगैरे? नाही. कारण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण जे बोलत असतोय ते कुठलं वाचून वगैरे बोलत नाही. एखादी स्क्रिप्ट आपल्या समोर नसते, आपण आपल्या डोक्यात जसे विचार येतात तसं बोलत जातो आणि ती बोली भाषा जी असते ती अगदी ओघवती असते, त्याच्यामध्ये फ्लो असतो, त्यालाच आपण फ्लुएन्सी म्हणतो. आणि हीच भाषा खरं तर जिवंत वाटते. जर मी एखादा पॅरेग्राफ किंवा परिच्छेद वाचल्यासारखं जर बोलत असेल तर लोक कंटाळतील. म्हणून स्पोकन इंग्लिश मध्ये सुद्धा आपल्याला ह्याच गोष्टी, म्हणजे जगातल्या सगळ्या ज्या बोली भाषा आहेत, स्पोकन म्हणजे बोली भाषा आहेत, त्या याच पद्धतीनं बोलल्या जातात. भारतामध्ये मात्र बाबू लोकांनी रिटन इंग्लिश पद्धतच दररोजच्या जीवनामध्ये स्पोकन म्हणून जी बोलायला सुरुवात केली, त्याच्यानंतर अनेकांनी स्पोकन इंग्लिशच्या नावाखाली आपल्याला रिटन इंग्लिशच शिकवलं. वाक्यपाठ करा, काळपाठ करा, शब्दांची यादी पाठ करा. पाठांतरानं इंग्लिश बोलण्याचा सराव आजपर्यंत केला गेलेला आहे. पाठांतरानं इंग्लिश बोलायचं नाहीये, कारण ते डोक्यात पाठांतर करून ऐन वेळेला सिच्युएशन मध्ये तेच आपण बोलू याची काहीही शक्यता नसते. काय गॅरंटी आहे? आता जे मी वाचणार आहे किंवा जे बोलणार आहे ते 10 मिनिटांनंतर मला जसंच्या तसं आहे शब्दशः बोलता येईल. म्हणून स्पोकन इंग्लिश मध्ये त्या भाषेच्या काही वैशिष्ट्यांना लक्षात घेऊन आपण ती भाषा बोलायची आहे. स्पोकन इंग्लिशची काही वैशिष्ट्य मी इथं लिहिलेली आहेत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मी त्याची पार्श्वभूमी सांगितलेली होती, बॅकग्राऊंड, प्रस्तावना, इंट्रोडक्शन दिलेलं होतं. त्याच्यात काही गोष्टी आलेल्या आहेत. त्या काही गोष्टी इथं मी प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. इथं जे लिहिलेलं आहे, हा पॅरेग्राफ सारखा दिसणारा भाग जो आहे तो रिटन इंग्लिशचा आहे. रिटन इंग्लिशचे लोक असं बोलतील. थॉट्स किंवा आयडियाज या पॅरेग्राफ मध्ये जे आहेत सेम तेच इथं सुद्धा आहेत, पण स्पोकन इंग्लिश मध्ये लोक हेच विचार असं बोलतील. विचार तेच, मांडण्याची पद्धत वेगळी, कन्स्ट्रक्शन्स वेगळे. मग हा जो कन्स्ट्रक्शनचा स्पोकन इंग्लिश मध्ये भाग आहे तो कसा असावा? इथं दिलेला आहे, अवॉइड प्रिसाइज और एक्झॅक्ट वर्ड्स. म्हणजे
नेमकेच शब्द आपल्याला सुचले पाहिजेत किंवा ते आलेच पाहिजेत हा हट्ट टाळायचा, किंवा तसे शब्द टाळायचे असे ते म्हणतात. शब्द टाळायचा अर्थ काय आहे की बोलताना आपल्याला थिंकिंग आणि स्पीकिंग एकाच वेळी करावं लागत असल्यामुळं ते नेमके शब्द आठवतील याची गॅरंटी नाहीये. त्यावेळेला आपल्याला तोच विचार कदाचित एका शब्दात सांगावा लागेल किंवा शब्द आठवला नाही तर त्याचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन करून आपल्याला बोलावं लागेल. जसं इथं इंट्रोवर्ट हा शब्द दिला, इंट्रोवर्ट. हा, जो लोकांच्या मध्ये मिसळत नाही, जो स्वतः एकटा राहण्यास ज्याला आवडतं, अंतर्मुखी म्हणतात त्याला. काय म्हणायचं? अंतर्मुखी इंट्रोवर्ट. आणि एक्स्ट्रोवर्ट हा त्याच्या विरुद्ध बहिर्मुखी, म्हणजे समाजामध्ये लोकांच्या मध्ये मिसळायला ज्याला आवडतोय, फंक्शन्सला जो जाऊ शकतो त्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणायचं. इंट्रोवर्ट. आता अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे शब्द आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा वापरले तर आपल्याला जर माहीत नसतील तर ते समजणं अवघड होईल. असे जे प्रिसाइज म्हणजे अचूक नेमके शब्द वापरायचं टाळा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे बोलणं सोपं होईल. आणि बोलण्याचा जो उद्देश आहे लोकांना आपले विचार कळावेत आणि त्यांचे विचार आपल्याला कळावेत. दिस इज द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशनचा हा जर उद्देश असेल तर आपण अवजड शब्द डिफिकल्ट वर्ड्स वापरून स्वतःच का हसं करून घ्यावं, म्हणजे असे शब्द टाळले पाहिजे. पहिली गोष्ट, टेक हेल्प ऑफ साऊंड वर्ड्स ऑर लेटर्स. आता इथं वेल, यू नो, हा, हे जे शब्द आहेत ते साऊंड वर्ड्स म्हणायचे. त्या शब्दांचा अर्थ इथं शब्दशः घेतलेला नाही. वेल म्हणजे विहीर किंवा वेल म्हणजे चांगला असा इथं अर्थ आहे. हा केवळ आपल्याला एक आवाज म्हणून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जे म्हणायचं आहे, व्हॉट आय वॉन्ट टू से फर्दर आय शुड रिमेंबर, हा एकच उद्देश आहे. म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते आठवावं. इथं बघा, तर हे या अशा शब्द आवाजांचा भरपूर वापर केला तरी चालेल. भरपूरचा अर्थ काय, ते आठवेपर्यंत तुम्ही एकदा वापरा, दोनदा वापरा, कदाचित तीनदा वापरा, पण कुणी त्याला हरकत घेणार नाहीत. नो वन विल टेक ऑब्जेक्शन टू व्हॉट यू आर स्पीकिंग. कारण तो बोलण्याचा एक भाग आहे. स्पोकन इंग्लिशचा तो एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे, इंटिग्रल पार्ट आहे. तिथं तुम्हाला कुणी हरकत घेणार नाही. कारण याच गोष्टीमुळे तुम्ही फ्लुएन्सी डेव्हलप करू शकता. अस्खलितपणा जो आहे तो याच गोष्टीमुळे येणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत आणि त्या जाणून बुजून वापरल्या पाहिजेत. मुद्दा. मग तुम्ही म्हणाल मला सगळं आठवतंय मग मी तसंच बोलता नाही, ती निर्जीव वाटेल भाषा, मृतवत वाटेल. त्याच्यामध्ये लाईव्हलीनेस, जिवंतपणा तुम्हाला दिसणार. दररोजच्या जीवनामध्ये बघा तुम्ही कसं बोलता. ती जी ओघवती भाषा, तो जो जिवंतपणा, तो त्या भाषेचा जो एक ढाचा आहे तो स्पोकनचाच असला पाहिजे, तरच ती चांगली वाटते. आता इथं तसंच दिलेलं आहे. शॉर्ट आणि लॉंग पॉझेस घ्यायचे. शॉर्ट म्हणजे थोडा वेळ थांबणं, किंवा लॉंग म्हणजे जर आठवत नसेल तर थोडंसं आणखी जास्त थांबलं तरी तुम्हाला कुणी काहीही म्हणणार नाही. शॉर्ट लॉंग पॉझेसचा वापर स्पोकन मध्ये करतातच करतात. तुम्ही जरी इंग्लिश लोकांना बोलताना बघितलं तरी ते तुम्हाला असं वापरणार ना, आय एम वेल 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 असं वगैरे म्हणताना आढळतील. ह्या शब्दांचा वापरच करायचा नाही आणि कुठंच थांबायचं नाही. तीच म्हणजे फ्लुएन्सी. असं जर आपल्या डोक्यात असेल तर चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे, धादांत चुकीचं आहे. कारण ती फ्लुएन्सी नाही. फ्लुएन्सीचा अर्थ काय की तुम्ही आपले विचार काहीही न लिखाण करता किंवा स्क्रिप्ट न लिहिता जर व्यक्त करू शकत असाल तर त्याला म्हणायचं फ्लुएन्सी. आणि ही गोष्ट त्याच्यामध्ये फास्ट स्पीड वगैरे ही कल्पना नाही. फास्ट बोलता यायला पाहिजे अगदी न थांबता, नाही, त्याला फ्लुएन्सी म्हणायचं नाही. फ्लुएन्सी म्हणजे ओघवती बोलत राहणे आणि लोकांना तुमचे विचार समजणे, हा त्याच्यातला भाग महत्वाचा आहे. तर इथं आणखी एक दिलेलं आहे, कंपोज युअर स्पीच लूजली. तुम्ही जे बोलता ते सोपं असलं पाहिजे. लांब लचक बोलत गेला, लांब लचक वाक्य
वाक्यांमधून वाक्य, संयुक्त वाक्य म्हणतात, जसं साधी वाक्य, संयुक्त वाक्य, हा अशा प्रकार माहित आहेत. संयुक्त एकमेकांमध्ये अशी जोडलेले असतात. जसं इथे दिलेलं आहे, being an introvert I dislike attending ceremonies which make me slightly frightened, which too is the reason why I do not possess a great number of friends, which means I have very few friends. Though this is a fact, some people misinterpret it as a token of my haughtiness. असं एखादी व्यक्ती बोलत असेल तर तुम्हाला ते बोली इंग्लिश वाटेल काय? स्पोकन इंग्लिश वाटेल? आणि आपल्याला काय तो बोलतोय याच्याकडेच लक्ष द्यायला लागेल समजून घेण्यासाठी. आणि त्याच्या बोलण्यातले काही शब्द अवघड जे आपण कधी ऐकलेलेच नसतील तर मग त्याचं बोलणं आपल्याला कळणारच नाही. याचा अर्थ बोलणे किंवा कम्युनिकेशनचा मेन पर्पज अंडरस्टँडिंग इच अदर, एकमेकांना समजून घेणे हा असेल तरच फ्लुअन्सी डेव्हलप करता येते. अन्यथा फ्लुअन्सीच्या नावाखाली अशा रिटन इंग्लिशचे नमुने तुम्हाला तोंडपाठ करून घोकमपट्टी करून बोलावे लागतील. आणि जर तुम्हाला मध्ये जे बोलायचं आहे ते आठवलं नाही तर तुम्ही अगदी तिथंच थांबाल. स्पोकन इंग्लिशमध्ये तुम्हाला आठवलं नाही तरी पुढं कसं जायचं, आय मीन म्हणून तुमची दुरुस्ती करून, चुकलेली दुरुस्ती करून सुद्धा कसं बोलत राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष एक्झाम्पल्स देऊन सांगतोय. जे आत्ता मी हे वाचलं तसं ते जर वाचलं तर बघा सुपर वेल आय एम शाय पर्सन. इंट्रोवर्टलाच त्याने शाय पर्सन, लाजरे असतात अशी लोक, अंतर्मुखी, एक स्वतःशी एकांतवास आवडतं. युनोला काय येत नाही, आपल्याला पुढचं आठवायचं म्हणून युनो म्हटलं. आय डोंट लाईक टू स्पीक विथ पीपल और join in their activities. That makes me a bit scared. Well, it makes me sort of uncomfortable. तुम्हाला uncomfortable आठवायचं आहे, मग सॉर्ट ऑफ म्हणून अनकम्फर्टेबल किंवा तो स्केअर्ड, हे सगळे त्याला तुम्ही आपली विचार व्यक्त करण्यासाठी वापरणारे शब्द तुम्हाला आठवले. सोपे शब्द आहेत जे समजणारे. That's why I have few friends. But some people misunderstand me, and they call me arrogant. हेच अगदी फ्लो शिस्तीत अंडरस्टँडेबल असं इंग्लिश आहे. हे तुम्ही या दोन्हींची तुलना करून अगदी बिनधास्त सांगू शकता की स्पोकन इंग्लिशची स्टाईल जर आपण वापरली, त्याचा सराव केला तर फ्लुअन्सी डेव्हलप करता येणं 101% शक्य आहे. एक आणखी उदाहरण आपण इथे घेऊया. जर रिटन इंग्लिशमध्ये मला प्रश्न विचारायचा असेल तर मला आधी ऑक्झिलरी सहाय्यक क्रियापद घ्यायला लागेल, मग सब्जेक्ट घ्यायला लागेल. जसं आता इथं ऑक्झिलरी घ्यायला लागेल, मग सब्जेक्ट घ्यायला लागेल, मग व्हर्ब फॉर्म घ्यायला लागेल, मग अदर वर्ड्स घ्यायला लागतील, आणि मग क्वेश्चन मार्क. जर आता हा प्रश्न बघा, ह्याच्यातला ऑक्झिलरी डिड आहे, डिड, मग सब्जेक्ट द 7:20 ट्रेन आहे, हा, आणि त्याच्यानंतर मग व्हर्ब फॉर्म गो. क्वेश्चन मार्क. डिड द 7:20 ट्रेन गो, हा प्रश्न आहे. त्याचंच हे स्पोकन फॉर्म बघा, हा स्पोकन त्याची मेथड. द 7:20 ट्रेन, डिड इट गो? द 7:20 ट्रेन, डिड इट गो? इझी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वापरून आपण काहीही स्क्रिप्ट आपल्या समोर नसताना केवळ सराव करून करून इंग्लिशमध्ये फ्लुअन्सी डेव्हलप करू शकतो, विकसित करू शकतो 101%. आजचा हा व्हिडिओ या केवळ लाईव्ह एक्झाम्पल मी जे दिलेले आहेत त्यावरून आपल्याला स्पोकन इंग्लिश इझियर किंवा जास्त सोपं आहे हे तुम्हाला यावरून कळालं असेल.
या पुढच्या व्हिडिओमध्ये मी असं स्पोकन इंग्लिश मटेरियल, रिटन नाही, स्पोकन इंग्लिश मटेरियल आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये कसं वापरता येईल या सगळ्या फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स सह मी देणार आहे. आजच्या पुरता आपण इथंच थांबूया. व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर या बाबतीत एखादी सूचना करायची असेल किंवा एखादा तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल की नाही सर तुम्ही जे सांगताय ते चुकीचं आहे, फ्लुएन्सी डेव्हलपमेंट अशाने करता येत नाही, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता हीच खरी इंग्लिश स्पीकिंग, ही नाही असं देखील म्हणू शकताय. आणि मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतोय, आय कॅन प्रूव्ह टू यू that this is the original English which is spoken everywhere in the world where there are native speakers and even Indians who has got fluency. They speak this type of English. म्हणजे याच प्रकारची इंग्लिश जे खरोखर आता अमेरिकेमध्ये आपले भारतीय लोक आहेत किंवा जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये जिथं जिथं इंग्लिश मातृभाषा आहे तिथं आपले लोक आहेत, ते लोक जे आहेत NRI लोक हे कधीच वापरणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे की स्पोकन इंग्लिश जी आहे फ्लुएन्सी प्राप्त करण्यासाठी हीच मेथड वापरू शकतोय. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. गुड बाय, थँक्यू, टेक केअर.